सांगतो तेही मिळतील की नाही शंकाच आहे. बिहारचा 8वा 10,000 20,000 50,000 1.25 लाख 1.5 लाख करोड झाले का? मिळाले का? निवडणूक संपली, सगळं खतम. निवडणुकीपुरतीच घोषणा करण्यात येते. म्हणजे काय आता हे काय 35,000 कोटी 65,000 कोटी निवडणुकीच्या अगोदर काय खर्च होणार आहे आणि काम होणार आहे का? पाठिंबा देतातच आहे आणि द्यायलाच हवा. एवढे दिवस जे आहे 100वर जास्त लोक मृत्युमुखी पडलेत, लहान मोठे त्यांची बायका पोरं घेऊन ते थंडीत वाऱ्यात पावसात करोनामध्ये बसलेले आहेत. त्यांच्यावर कोण म्हणतं खलिस्तानी आहे, कोण म्हणतं ते पाकिस्तानी आहेत. हे काय चाललेलं आहे? जे तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी या भारताला, जिथे हा देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये दुष्काळी होता, या शेतकऱ्यांनी एवढं अन्नधान्य पिकवलं की परदेशामध्ये सुद्धा 20 परदेशांमध्ये एक्सपोर्ट केलं जातं. त्या शेतकऱ्यांना आपण महिने ते 2-4 दिवस बसले ठीक आहे, महिने बसलेत, लोक मरत आहेत आणि त्यांच्याबद्दल प्रधानमंत्री जो आहे ठोस निर्णय घेत नाही. काय बिघडणार आहे? त्यांचं ऐकलं आणि मागे घेतलं ते 3 बिल्स जे आहेत ते कायदे, काय बिघडणार आहे? मागे घ्या, तो रिपील करा. नवीन जो कायदा बनवायचा असेल तर नवीन कायदे बनवा आणि त्यावेळेला या सगळ्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करा. सर एक आखिरी प्रश्न आपसे हिंदी में, बजट कल पेश किया गया, बजट को किस तरह से आप देख रहे हैं? वही मोदी जी कह रही है आत्मनिर्भर बजट, किस तरह से? बजट को आत्मनिर्भर बजट कह रही मोदी सरकार. त्या बजेटला बोलण्यात आलं. आत्मनिर्भर बजेट असल्याचं असं भाजपकडून असं प्रचार करण्यात येत आहे. आत्मनिर्भर कोण आत्मनिर्भर? ते भाजपवाले आत्मनिर्भर होणारच ते, आणि प्रधानमंत्री हैं वो भी तो आत्मनिर्भर होंगे ही, वो तो उनकी घोषणा है. सवाल है कि महाराष्ट्र के लिए क्या हुआ? जो महाराष्ट्र साल भर में 1,90,000 करोड़ रुपया GST देता है, क्या मिला महाराष्ट्र को? दूसरे जहाँ इलेक्शन है 25,000 करोड़ 35,000 करोड़, महाराष्ट्र को क्या दिया? इस महाराष्ट्र में सारा भारत रहता है, मगर भारत में जो है, भारत के बजट में महाराष्ट्र नहीं दिखाई देता है. सर ज्या राज्यामध्ये फक्त निवडणुका आहेत अशाच राज्यांना राज्यात त्या निवडणुका आहे म्हणून त्यांना देत की कुठल्याही माणसाने दुसऱ्या धर्मावर टीका करताना शब्दांचा फार जपून वापर करायला पाहिजे. दुसऱ्या धर्मामध्ये काही त्रुटी असतील तर बोला ना तुम्ही, पण शब्दांचा वापर जर तुम्ही फार कडक केला तर दुसऱ्या धर्मियांना साहजिकच जे वाईट वाटणं स्वाभाविक आहे. आता ज्या धर्माच्या बाबतीत आपण बोलतो त्याच धर्मामध्ये त्रुटी आहेतच होत्या, म्हणून तर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे परत त्याच धर्मात जन्माला आले की ज्यांनी सांगितलं हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई हे सगळे जे आहेत माणसं आहेत आणि सगळ्यांना जे आहे समान हक्क स्त्री पुरुषांसहित सगळ्यांना मिळाले पाहिजे. हे बी त्याच हिंदू धर्मातच जन्माला आले. त्यामुळे टीका करताना थोडासा संयम बाळगला पाहिजे. टीका जरूर केली पाहिजे, पण शब्दांच्या बाबतीमध्ये संयम बाळगलाच पाहिजे. अर्थात आता ते कायदेशीर किती, बेकायदेशीर किती, त्याच्यावर कारवाई करायची, काय करायचं ते पोलीस पाहतील. शेतकरी आंदोलनासंदर्भात जे चालू आहे जे आहे ते काल बजेटमध्ये प्रस्ताव मांडला, कसं पाहता त्याकडे? हा चांगले आनंद आहे. एवढ्या महाराष्ट्रामध्ये एक नाशिकला 2,000 आणि नागपूर मेट्रोला 5,000 कोटी दिला आणि महाराष्ट्र संपला. या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत आहे, पण या भारताच्या बजेटमध्ये महाराष्ट्र आहे की नाही हाच माझ्या पुढे प्रश्न आहे. तर शेतकरी आंदोलन सुरू आहे. अरे भाई, शिवाजी महाराज सारे हिंदुस्तान के थे, कर्नाटक के कहाँ के वो, सारे हिंदुस्तान के थे. और आज दुनिया भर में जो है उनकी युद्ध नीति, उनकी राजनीति सारे के ऊपर जो है अभ्यास हो रहा है. बात यह है शिवाजी महाराज, इनका जन्म महाराष्ट्र में हुआ, इनकी माताजी महाराष्ट्र से, उनके पिताजी महाराष्ट्र से. शिवाजी महाराज ने जो भी युद्ध विद्या सीखी वो महाराष्ट्र में, और शिवाजी महाराज ने जो अपनी जो लड़ाई की शुरुआत की, कई सारे किले हाथ में लेने के काम किया, वो भी महाराष्ट्र से. तो
अब ऐसे इसको जवाब देने की कोई आवश्यकता मैं नहीं समझता हूँ। हाँ, अगर वो कहते हैं कि कर्नाटक के, तो हम बोलेंगे कि वो हिंदुस्तान के हैं। सही। सर, पुण्यामध्ये एल्गार परिषद भड़काऊ भाषण दिया गया है और हिंदुओं के खिलाफ जो भड़काऊ भाषण दिए गए ऐसे आरोप लगे हैं, सरकार ने जांच का आदेश दिया। देखिए, थोड़ा सा तो उसके ऊपर जो है, जो भाषण जो देते हैं उनको भी समझने की बात है। अगर वो दूसरे धर्म के ऊपर कुछ इल्ज़ाम लगाते हैं तो कौन से लफ्ज़ों का इस्तेमाल करना चाहिए। हो सकता है कि दूसरे कुछ धर्मों में कुछ खामियां होगी, मगर जो लफ्ज़ इस्तेमाल किए जाता है उससे जो है लोग भड़कते हैं। मैं कहूँगा कि ठीक है, बोलने का आपको आज़ादी है बोलने की, मगर किसी धर्म के लोगों को तो नाराज़ ना हो, इसका भी तो ख्याल रखना चाहिए। और इसी धर्म में महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले जैसे, अम्बेडकर जैसे, बाबा साहब अम्बेडकर ऐसे लोग पैदा हुए जिन्होंने शुरुआत की कि हिंदू मुसलमान सारे जो है इंसान है, स्त्री पुरुष इंसान है। और ये भी तो हिंदू ही थे जिन्होंने ये कहा। सर, आपको लगता है ठीक है, अब इसके ऊपर बयान के ऊपर जो है पुलिस उसकी जो है स्टडी करेगी, उसके ऊपर जो करना है वो पुलिस का काम है। सर,